राम राम मंडळी, मी वैद्य गोकुळ कोकाटे पुन्हा आपलं वैद्य माझा जडीबुटी चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। आज पाहू शकता की सकाळी पहाटे कशासाठी आलो मी हे समजणार आहे तुम्हाला, काय करणार आहोत आणि तुमचं जीवन कसं बदलणार आहोत हेही सांगतो। तर सर्वप्रथम सूर्यनारायणला मी नमस्कार करतो। ओम श्री सूर्यनारायण नमो नमः। तर बघा, आजच्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करीत आहोत। बघा, मी ज्या शेतामध्ये गेलो त्या शेतामध्ये आज हरभरा हे पीक आहे। त्या हरभऱ्यापासून नैसर्गिक पद्धतीने जे म्हणतो की समुद्र मीठ जमा करतो, शेवटी ते नैसर्गिकच आहे, पण शेवटी त्याच्यात मासोळ्या साऱ्या जगाची घाण। पण आज पकडा तुम्ही, हे आहे पद्धत आपली। कॉटनचा एकदम असा कपडा घ्यायचा आणि आपल्या तकदीरानं दवबिंदू वगैरे सगळं झालं आणि हा असा असा ओळत राहायचा। हां, बघू शकता तुम्ही हो, आता हा ओळत राहायला आपण हो, कारण की आता मी एकटा असल्याच्यानं व्हिडिओ आणि हे सर्व काही होत नाही आहेत। हा एका लाईनमध्ये येऊन राहिला, तर दाखवतो मी तुम्हाला याचा फरक आता 2 मिनिटांमध्ये। बघा, आता हे असं ओढलं, आपा ओला होऊन राहिला हो, बघून घे, शराने ओला होऊन राहिलं आहे थोडंफार। आणि हे पिळ्याचं आणि याचं एका डब्यामध्ये काय करायचं की तुम्ही झालेला जो लिक्विड फॉर्ममध्ये राहणारा पाणी स्वरूपात त्याचा उपयोग बीपीसाठी, किडनीच्या आजारासाठी, स्टोन वगैरे असे जवळपास 52 आजार आणि शक्यतर म्हणजे संधिवातासाठी उपयुक्त असं याचं नमक काढल्या जाते। आणि हिंदीमध्ये याला आम म्हणतात। खूप अशी उपयुक्त नैसर्गिक पद्धतीनं आपण मीठ गोळा करीत आहोत आणि 12 महिन्याच्यासाठी याचं मी साठवण करीत आहोत, कारण की आम्ही तर कुठलं नमक वगैरे खात नसतो भाजी वगैरे। आले पाहुणे तर त्यांच्यासाठी शेंदे नमकचा वापर करतो। आणि तुम्हाला ज्यांना ज्यांना सोयीस्कर होत असेल त्यांनी असा जमा करावे। आणि काय करायचं की ह्या ज्या पद्धतचा आपण जो अवलंब करीत आहोत, हे पद्धत एवढी चांगली आहे की तुम्हाला शरीराचे पोटाच्यापासून आजार सर्व होतील। काही लय मोठी गोष्ट नाही, जीवनासाठी तुम्ही 1-2 तास द्या। 2 तासामध्ये तुम्ही पाव लिटर काढला तरी तुम्ही 4 माणसांचा वर्षभरासाठी क्षार हा लिक्विड फॉर्ममध्ये जमा करू शकता। फक्त त्याला उन्हा वगैरेमध्ये ठेवू नका, कारण की त्याचं नमक तयार होणार आहे। तर त्यासाठी कसं आहे, नमक तयार झालं तर माणूस ताटामध्ये शिल्लक वाढतो आणि त्याची जाणीव नसते। जो मेहनत करते त्यांना माहीत आहे। तर सांगायचा तात्पर्य एकच आहे की काळजी घ्या आपल्या शरीराची। आणि आमवातासाठी 1 नंबर असं, वाताची कुठली बिमारी असो पण वातामध्ये आमवात हा 1 नंबर काम करते याच्यावर, म्हणून याला आम असे म्हणतात। बघूया, करा तुम्ही जमा। आता मी लागतो माझ्या कामगिरीला। जय हिंद, जय महाराष्ट्र।